एकदा एका शेतात एक राहत होती कोंबडी आपल्या 4 पिल्लांसोबत. 4 पैकी एक जे पिल्लू होतं ते खूप खोडकर होतं. पिल्लू होतं खूप जबाबदार. ते घरातलं सगळी कामं करायचं. आणि दुसरं पिल्लू होतं खूप बडबड. आपला सगळा दिवस दुसऱ्या प्राण्यांबरोबर बडबड करण्यात आणि खेळण्यात घालवायचं. तिसरं जे पिल्लू होतं ते नुसतं स्वतःच्या सुंदरतेवर लक्ष द्यायचं. दिवसभर आरशात बघायचं, पंख नीट लावायचे, नख कापायची, एवढंच काम करायचं. चौथं पिल्लू होतं झोपाळू. कुठे पण त्याला लगेच झोप यायची. रोज जे पहिलं बडबड पिल्लू होतं ते आपल्या आईसोबत शेतात जायचं आणि दाणे आणि खायला घेऊन घरी यायचं. बाकीच्यांना जेव्हा मदतीला बोलवलं तर कोणीच पुढे यायचं नाही. एक दिवस पहिलं पिल्लू आपल्या आईबरोबर शेतात गेलं, जमिनीत बी पेरले, धान्यांची कापणी केली आणि हे धान्य मिलमध्ये पीठ बनवण्यासाठी नेले. जेव्हा कोंबडी आणि पहिलं पिल्लू धान्य आणि चपाती घेऊन घरी आलं तेव्हा हे 3 पिल्लू त्या अन्नावर तुटून पडले. असं काही आठवडे चालतच राहिलं. छोटं पिल्लू आणि आई घरी धान्य घेऊन यायचं आणि हे 3 जण मजेत खायचे. ही सगळी पिल्लं आता मोठी झाली, पण त्यांच्या स्वभावात काडी मात्र फरक पडला नाही. त्यामुळे कोंबडी आई काळजीत होती. तेव्हा पहिलं पिल्लू आईला म्हणालं, तुझ्या दुःखी होण्याने यांना काहीही फरक पडणार नाही. आपल्याला यावर काही उपाय शोधून काढायला पाहिजे. हो बाळ, तू बरोबर बोलतोय, पण यांना बदलण्यासाठी काय करायचं? पिल्लू म्हणाले, माझ्याकडे एक आयडिया आहे. आणि मग त्या पिल्लाने आपली आयडिया आईला सांगितली. आता इथून पुढे ते रोज कामावरून रिकाम्या हातीच यायचे. सरळ 3 दिवस त्यांनी असेच केले. मग घरातल्या त्या 3 पिल्लांना उपाशी राहावं लागलं. काय चाललंय त्यांना कळेनाच. पहिलं पिल्लू जे खूप बडबड होतं आता उपाशीपोटी त्याला बोलता सुद्धा येईना. दुसरं पिल्लू इतकं कमजोर झालं की त्याला आरशात सुद्धा बघावेसे वाटत नव्हते. आणि 3ऱ्या दिवसापर्यंत कुणालाच उपाशीपोटी झोप सुद्धा लागली नाही. 4थ्या दिवशी जेव्हा कोंबडी आई घरी आली तेव्हा हे 3 पिल्लू धावत धावत तिच्याकडे गेले खाऊ मागायला. तेव्हा ती म्हणाली, फक्त मी आणि तुमची बहीण आम्ही 2 जणीच इतकं खाऊ घरी आणू शकत नाही. जर तुम्ही सगळ्यांनी काही मदत केली तर काहीतरी आणता येईल. मग आता उद्यापासून तुम्ही 3 सुद्धा आमच्या बरोबर कामावर येणार. असे बोलून आईने त्यांना थोडे थोडे धान्य खायला दिले आणि 2ऱ्या दिवसापासून आपल्या आई बरोबर आणि बहिणी बरोबर हे 3 सुद्धा कामावर जायला लागले आणि कामात मदत करायला लागले. आई कोंबडीने हे पाहिले आणि ती खूप खुश झाली. या गोष्टीतून हे शिकायला मिळते की सगळ्यांनी आपल्या योग्य वयात जबाबदारी घ्यायला शिकलेच पाहिजे. अशा छान गोष्टींसाठी आपल्या मराठी स्टोरी टीव्हीला सबस्क्राईब करा.